जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली। या सर्व परिस्थितीनंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं पुन्हा एकदा मोठं पाऊल उचललं आहे। चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह भारताने रोखला आहे। त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे। पण दुसरीकडे झेलम नदीवरील किशनगंगा धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणी देखील रोखण्याची तयारी भारतानं सुरू केली आहे। भारताने जम्मूतील रामबनमधील बागलिहार आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणातून आपल्या बाजूने पाणी सोडण्याच्या वेळेचं नियमन करू शकतो। याचा अर्थ असा आहे की या धरणातून पाकिस्तानला पोहोचणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय बंद करता येणार आहे। सिंधू जल कराराअंतर्गत पाकिस्तानला सिंधू जल प्रणाली अंतर्गत पश्चिमेकडील नद्यांवर नियंत्रण देण्यात आलं आहे। पाकिस्तान सिंधू नदी प्रणालीतील सुमारे 93% पाणी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरतो। पाकिस्तानातील सुमारे 80% शेती जमीन याच पाण्यावर अवलंबून आहे। पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीची महत्त्वाची भूमिका आहे। हेच कारण आहे की करार पुढे ढकलल्यानंतर पाकिस्तान सतत युद्धाच्या धमक्या देत आहे। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले होते की एकतर आमचे पाणी सिंधू नदीत वाहेल किंवा त्यांचे रक्त वाहेल। या विधानावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती। एवढेच नाही तर पाकिस्तानी राजकारण्यांनी करार पुढे ढकलण्याच्या निर्णयाला थेट युद्धाची घोषणा मानलं होतं। आता चिनाब नदीचं पाणी रोखल्यानंतर केंद्र सरकार आणखी काय मोठं पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।